विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती। या हत्येचं कारण अस्पष्ट होतं, मात्र आता एक धक्कादायक माहिती जी आहे ती यामध्ये समोर येते। आमदार योगेश टिळेकर यांच्या मामी म्हणजेच सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच ही हत्या केल्याचं आता समोर येत आहे। मोहिनी वाघ आणि त्यांच्याच मुलाचा मित्र म्हणजे अक्षय जावळकर यांचं काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते। जवळपास 20 वर्षांपासून मोहिनी वाघ ज्या आहेत त्या अक्षय जावळकरला ओळखत होत्या। त्यांच्याच घरामध्ये जवळपास 2001 ते 2016 या कालावधीत हा अक्षय जावळकर जो आहे तो भाड्याने राहत होता आणि तेव्हाच त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले असल्याची देखील माहिती मिळते। मात्र याची कानकुन जी आहे, याची कुणकुण जी आहे ती कुठेतरी या सतीश वाघ यांना लागली होती। त्यामुळेच त्यांनी मोहिनी वाघ यांना अनेकदा मारहाण देखील केली होती आणि यानंतर हे संपूर्ण घटना जी आहे ती कळाल्यानंतर अक्षय जावळकर जो आहे तो त्यांच्या घरातून दुसरीकडे राहायला गेला। मात्र तरी देखील त्यांचे प्रेमसंबंध जे आहेत ते तसेच होते आणि यानंतर काही दिवसांनंतर मोहिनी वाघ यांना जे आहे ते घरातील संपूर्ण आर्थिक व्यवहार जे आहेत ते हाती हवे होते। मात्र सतीश वाघ जे आहेत त्यांच्याकडून हे दिले जात नव्हते, कारण मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल जी आहे ती त्यांच्या घरामध्ये होत होती। मात्र हे संपूर्ण सूत्र मोहिनी वाघ यांना स्वतःकडे हवे होते, मात्र ते त्यांना दिले जात नव्हते। त्यामुळेच आणि कुठेतरी प्रेमसंबंध जे आहे ते त्याची माहिती त्यांना मिळाली असल्यामुळे त्यांनी अनेकदा मारहाण केली होती मोहिनी वाघ यांना आणि त्यानंतरच मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांनी सतीश वाघ यांचा काटा काढायचा ठरवला आणि त्यानंतर जवळपास 5 लाख रुपयांची सुपारी देत मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढला। एकूणच ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर आता याबाबतचा तपास सुरू होता आणि 2 दिवसांपूर्वीच आता हा संपूर्ण तपास जो आहे तो उघडकीस आलेला आहे आणि मोहिनी वाघ यांनीच ही हत्या केली असल्याचं आता समोर येत आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।